आज महापालिकेची बैठक आज या ठिकाणी सभागृहामध्ये होते. त्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही 3-4 दिवसापूर्वी काही नव्यानं विषय आपल्या शहरवासियांच्या समोर आणि आपल्या मीडियाच्या समोरही आले होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुहेरी पाईपलाईनचं काम आता पूर्ण झालं आहे. त्यानंतर वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टचं काम अद्याप अजून चालू झालं नाही. पाकणीच्या जागेचा विषय आहे तो आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. पण हे करत असताना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या सगळ्या शहरवासियांना आश्वस्त केलेलं आहे की सोलापूर शहराला रोज पाणी देण्याच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या गोष्टी करण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला होता. त्यातील पहिल्या टप्प्यातील दुहेरी पाईपलाईनचं काम आता पूर्णत्वाला गेलं. पाकणीचं काम चालू होईल आणि खास करून शहरातले ज्या वितरण व्यवस्था आहे ही वितरण व्यवस्था नव्यानं करण्याची आवश्यकता आहे. आपण सगळेजण बघतो की साधारण शहराला प्रत्येक भागाला पाणी द्यायचं म्हणलं तर साधारण 1850 किलोमीटरची पाईपलाईन करणं अपेक्षित आहे. सध्या शहरामध्ये 860 किलोमीटरची पाईपलाईन आहे. त्यामुळं आणि ही जी व्यवस्था आहे ही साधारण 40-50 वर्षापूर्वीची व्यवस्था आहे. ही व्यवस्था नव्यानं केल्याशिवाय शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही. ज्या ज्या नव्यानं शहरामध्ये काही भाग आला त्या ठिकाणी काही पाण्याच्या व्यवस्था उभ्या करण्याची आवश्यकता आहे. त्याही भागाला पाणी मिळणार नाही. त्यामुळं वितरण व्यवस्था नव्यानं करण्याचा निर्णय आपण घेतला होता. ज्यावेळी आपण पहिल्या टप्प्यामध्ये त्या संदर्भातला निर्णय घेतला आणि तेव्हा साधारण 872 कोटी रुपयेचं योजनेचं इस्टिमेट झालेलं होतं. पण त्यावेळी ते इस्टिमेट करत असताना उपलब्ध बजेटनुसार काही गोष्टी कमी अधिक करून ते केलेलं होतं. पण जेव्हा आपण वर्ल्ड बँकेकडं त्या संदर्भात आपण गेलो त्या वर्ल्ड बँकेनं कुठलीही तडजोड न करता कुठेही कमी जास्ती न करता जेवढ्या कामाची आवश्यकता आहे, जेवढ्या पाण्याच्या टाक्याची आवश्यकता आहे, जेवढ्या वितरण व्यवस्थेची आवश्यकता आहे या सगळ्या व्यवस्था भविष्यातला 2060पर्यंतचा विचार करून येणाऱ्या म्हणजे 35-40 वर्षाचा विचार करून ही योजना व्हावी अशा पद्धतीची भूमिका वर्ल्ड बँकेने घेतली. साधारण 1350 ते 1400 कोटी रुपयाच्या आसपास त्याचं फायनल इस्टिमेट जाते आणि त्या अनुषंगानं वर्ल्ड बँकेसोबत अनेक बैठका झालेल्या आहेत. वर्ल्ड बँकेचे काही प्रतिनिधी महापालिकेमध्ये येऊन त्याच्या बैठका झाल्या. मुख्यमंत्री स्तरावर झाल्या, पालकमंत्री स्तरावर झाल्या आणि आता आपण फायनल त्याच्या मान्यतेच्या अनुषंगानं आपण आता हा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या समोर ठेवलेला आहे. या संदर्भात काही चर्चा प्रसारमाध्यमामध्ये आल्या. अलीकडं माहिती न घेता काही गोष्टी करायची सवय झालेली आहे. महापालिकेचा वितरण व्यवस्थेचा जो प्रस्ताव सभागृहाच्या समोर चर्चेसाठी आज आहे, मान्यतेसाठी आहे, तो मान्य करत असताना महापालिकेच्या करदात्यांना जे कर योग्य भरतात, जो प्रामाणिकपणे टॅक्स भरतात अशा कुठल्याही करदात्यावर कुठलाही अतिरिक्त बोजा पडणार नाही. विनाकारण काही गोष्टीचा चर्चा होत आहेत ते चर्चा होणं अपेक्षित नाही. वर्ल्ड बँकेनं हा प्रोजेक्ट व्यवस्थित चालू राहण्यासाठी किंवा भविष्याचा विचार करून काही सजेशन केलेले आहेत. उत्पन्नाचे महापालिकेचे स्रोत वाढले पाहिजेत हे वर्ल्ड बँकेचं म्हणणं आहे. त्या अनुषंगानं काही कर प्रणाली संदर्भातल्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत. काही उत्पन्नाचे वेगवेगळे सोर्सेस पण त्यांनी सांगितलेले आहेत. 4-5 सजेशन त्यांचे आहेत. ते सजेशन मान्य करणं किंवा न करणं हा संपूर्ण अधिकार महापालिकेचा आहे. त्यामुळे महापालिकेचा आमचा पार्टी म्हणून आमचा निर्णय आहे की कुठलाही अतिरिक्त कराचा बोजा न टाकता मी पुन्हा सांगतो की योग्य कर भरणाऱ्या लोकांच्यावर
अतिरिक्त बोजा न टाकता आम्ही हा प्रोजेक्ट पुढे घेऊन चालणार आहोत. त्यामुळे आजच्या सभेमध्ये जो विषय आहे तो कुठलाही नव्यानं कर न लावता आम्ही तो विषय महापालिकेमध्ये मंजूर आजच्या बैठकीमध्ये होईल आणि महापालिकेच्या या क्षेत्रामध्ये रोज पाणी देण्याचा जो आमचा संकल्प आहे त्या संकल्पाच्या दृष्टीनं आम्ही एक पाऊल पुढे जाऊ. आज सर्वसाधारण सभा होते आणि सर्वसाधारण सभेपूर्वीच खरं तर महापौरांनी ज्या पद्धतीनं प्रस्ताव नगरसचिव कार्यालयाकडे पाठवला महापालिका आयुक्तांनी, त्यानंतर आपल्याच पक्षाच्या 2 आमदारांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की कुठलीही करवाढ करू नये या प्रकल्पाच्या माध्यमातून, आणि दुसरं सांगितलं की हा जो अजेंडा आहे तो त्याची जी काही नियमावली आहे ती इंग्रजीमधून दिलेली आहे, म्हणजे नगरसेवकांना कळू नये असा काय घाट घातलाय का? म्हणजे आपल्याच पक्षातले 2 आमदार जे आहेत ते आपल्याच पक्षातले नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. कसं पाहता याकडे आणि त्यांची काय समजूत घालणार आहेत का? नाही, मला वाटतं आमदार कुठल्या पक्षाचे आहेत हा विषय फार महत्त्वाचा नाही. आमदारांची भूमिका जी आहे ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे. मला वाटतं ती भूमिका मांडत असताना अगोदर हा प्रस्ताव वाचून घेण्याची आवश्यकता होती, प्रस्ताव समजून घेण्याची आवश्यकता होती. कदाचित त्यांनी तो नंतर समजून घेतला असावा, मला माहिती नाही त्या संदर्भातलं. परंतु आपण जेव्हा आपलं कुठलंही मत मांडतो तेव्हा ते मत मांडत असताना तो प्रस्ताव काय आहे, त्या प्रस्तावाचं मध्ये काय सूचना आहेत आणि त्या प्रस्तावाच्या अनुषंगानं काय वेगळं करणार आहोत. म्हणजे शहराच्या नागरिकांच्या समोर जात असताना आपण जबाबदारीने आपली भूमिका मांडली पाहिजे, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं राहतं. उलटं या गोष्टीची माहिती घेणं अपेक्षित होतं. इंग्रजीमधनं हा प्रस्ताव आहे आणि तो कुणाला समजला नाही तर तो समजून घेण्याची आवश्यकता होती. त्यामुळे समजून घेण्याचे जे ठिकाण आहेत ते मला वाटतं आयुक्तांसोबत चर्चा करणं, आयुक्तांच्याकडून त्याची माहिती घेणं, महापौरांना बोलवून घेणं, महापौरांशी चर्चा करणं आणि दोन्ही आमदाराचे अधिकार, तिन्ही आमदाराचे अधिकार आहेत की या सगळ्या गोष्टी समजून घेणं. हा बोजा पडायचा संबंधच नाही. कुठलाही भरणाऱ्या न भरणाऱ्या लोकांच्यासाठी वेगळा टॅक्स असतो असा वेगळा. ऐका ना, आपण चांगला ऐकता कमी आणि बाकीच्या गोष्टी अतिरिक्त विषय घेता. मी तुम्हाला क्लिअर सांगितलेलं आहे की महापालिका कुठल्याही करदात्यावर टॅक्स करवाढ करणार नाही. याच्यामध्ये मी पुन्हा सांगितलं का की अनेक करदाते आहेत की जे टॅक्सेस भरत नाहीत. अनेक महापालिकेच्या सगळ्या पायाभूत सुविधाचा उपयोग करून घेतात पण प्रॉपर्टीची नोंद महापालिकेला घातलेली नाही. त्यामुळे जे कर भरतायत त्यांच्यावर जे कर भरत नाहीत त्याचा बोजा पडतोय, त्या लोकांचाही बोजा कर भरणाऱ्या लोकांच्यावर पडतो. याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. एक दुसरा विषय समजून घ्या. गेल्या 40 वर्षापासून महानगरपालिकेच्या कर प्रणालीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही, कुठलाही टॅक्सचा वाढ झालेली नाही. म्हणून खर्च कमी झाला आहे का? खर्च वेगानं वाढलेला आहे. पाणीपट्टी, विजेचे दर, रस्त्याचे दर हे सगळे वेगानं वाढलेले आहे. हे वाढलेले असतानासुद्धा कुठलाही टॅक्स वाढला नाही. तेव्हा महापालिका चालवणं हे सुद्धा आवश्यक आहे. तरीसुद्धा आम्ही निर्णय घेतला की कुठलाही टॅक्स न वाढवता आम्ही ही योजना पुढे घेऊन जातो. तुम्ही जागतिक बँकेचं म्हणणं काय आहे वाचलं नाही, ते वाचून घेतल्यानंतर मग प्रश्न विचारा. अनुभव असा आहे की स्मार्ट सिटीचा करत असताना 350 कोटीची योजना 800 कोटीवर गेली. कारण का त्याच्यामध्ये दरवर्षी तर रेडिओ दर वाढतो. त्याच्यामध्ये तसं काही तरतूद आहे का? याच्यानंतर दर वाढणार नाही. आपण 872 1300 कोटी करतो. 1300 कोटी नंतर योजना ही वेळेत पूर्ण नाही झाली तर फक्त जर हा रेडिओ दर वाढला म्हणून तो वाढून लागतो. जसं आता पोचमपाडमध्ये लक्षात आलं की योजना 12 वर्ष चालली. मोदींनी 2016-17 मध्ये केलेली योजना
3 वर्षात पूर्ण करण्याची योजना 26 मध्ये पूर्ण झाली. आता ही याच्यात काही तरतूद आहे का की याच्यानंतर आम्ही रेडिएटर दर वाढला तर कुठलेही कसला रेडिएटर रेडिएटर DSR पण याच्यामध्ये आहे का तसं काही तरतूद की DSR रेट वाढलं तर आम्ही मग त्याचं वाढ होणार नाही, तसं याच्यामध्ये क्लोज आहे का? आपण पहिला विषय समजून घेतला नाही. 350 कोटी, 872 कोटी आणि 1350 कोटी या तिन्ही योजनाचं इस्टिमेट आपण बघितलं तर त्याच्यामध्ये 872 कोटी रुपयाची योजना होती. तेव्हा किती पाण्याच्या टाक्या होत्या आणि किती किलोमीटरची डिस्ट्रीब्युशन लाईन होती हे आपण बघितलं म्हणजे आपल्या सगळं लक्षात येईल. कुठलाही किंमत वाढली नाही, DSRचा विषय आला नाही, याच्यामध्ये काम वाढले. आपण जेव्हा हे काम करत असताना आपल्या बजेटमध्ये बसेल एवढं काम घ्यायचा प्रयत्न अगोदर केला, जे आपलं बजेट होतं. परंतु आता आपलं म्हणणं आहे की शहराच्या बजेट न पाहता शहराच्या सगळ्या भागाला पाणी मिळालं पाहिजे, प्रत्येक नागरिकाला पाणी मिळालं पाहिजे. डिस्ट्रीब्युशन सिस्टम आत्ता आपल्याकडे 860 किलोमीटरचे आहे, आपण ते 1800-1850 किलोमीटरची करतो. पाठीमागं आपण ज्या पाण्याच्या टाक्या घेतल्या होत्या आता मला वाटतं त्यापेक्षा दुप्पट पाण्याच्या टाक्या आपण घेतो, कारण ती गरज आहे. वाढीव भाग जो आहे शहराचा हद्दवारचा भाग आहे त्याही भागाला पाणी दिलं पाहिजे. तेही नागरिक आहेत, तेही टॅक्स भरतात, त्याही लोकांचा हक्क आहे पाण्यावर. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता पुढच्या 40 वर्षाचा विचार करून आपण हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळं आता ही योजना झाली तर भविष्यात 40-50 वर्ष कुठल्याही नागरिकाला पाण्याचा त्रास होणार नाही आणि त्या व्यवस्थेवर, वितरण व्यवस्थेवर बोजा पडणार नाही. विषय हा तसं नाही तो भाऊ, हा विषय तसं नाही. जो DSR रेट वाढला की मग रेट वाढून मागतो. आता स्मार्ट सिटीमध्ये तशी झालेली आहे. तो 350 कोटी त्यांनी रेट वाढून मागतो, त्यामुळे रेट वाढून न देणं याचा क्लॉज आपण काढणं गरजेचं आहे. आपण 1872 आहे ना, 1872 25 कोटी होणार. त्यावेळी कसं आपण शहराचे नागरिक आहात, आपण खूप चांगल्या दैनिकाचे पत्रकारी आहात. माझी आपल्याला एक विनंती आहे की DSR रेट वाढणार, काम वाढणार हा सगळा विषय आपण पाहतो. माझं म्हणणं एवढंच आहे की या टेंडरच्या प्रक्रियेमध्ये काम वेळेत पूर्ण झालं पाहिजे, याचे क्लॉज आहेत. आणि काम वेळेत पूर्ण करणं हे ठेकेदारावर बंधनकारक आहे. त्यामुळं याच्यामध्ये कुठलाही अतिरिक्त बोजा पडणार नाही आणि अतिरिक्त व्यवस्था करायला लागणार नाही. वर्ल्ड बँकेच्या नियमाप्रमाणे काम होईल आणि त्यामुळं ते काम करत असताना अतिरिक्त कुठला बोजा पडणार नाही. त्यामुळे आपलं सहकार्य याच्यात राहिलं पाहिजे. माझं आपल्याला विनंती आहे, 1-2 विषय आपण सातत्यानं पाहतो. जेव्हा शहराचा एवढा मोठा प्रश्न मार्गी लागतो तेव्हा या प्रश्नाच्याबद्दलची भूमिका आपली पॉझिटिव्ह असली पाहिजे, कॉन्ट्राव्हर्शियल नसली पाहिजे. एका बाजूने हा विषय सुटला पाहिजे ही भूमिका आपण मांडतो, तेव्हा दुसऱ्या बाजूनं नसणारे इश्यू तयार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्यापासूनही आपण सावध राहिलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे. तर माझी विनंती आपल्याला आहे की परवा एक विषय असाच झाला, तो विषय आजच्या बैठकीचा नाही आहे, पण मी तुम्हाला एक सांगतो. या शहरामध्ये लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी 2 एकर जागा महापालिकेने दिली. बरोबर आहे, खूप चांगला निर्णय महापालिकेने घेतला. बरोबर आहे, 2 एकर जागा महापालिकेनं लिंगायत समाजासाठी दिली याची कुठेही बातमी छापून आली नाही. आहे का ना, याची कुठेही बातमी छापून आली नाही. पेक्षा अधिक बातम्या कुठल्या छापून आल्या, पेक्षा अधिक कुठल्या बातम्या छापून आल्या या शहराच्या हिताच्या आहेत का? लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या संदर्भातला जो विषय आहे, ती स्मशानभूमी ज्या जुन्या स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमी सिद्धेश्वर देवस्थान आत्ता पाहतं, त्याच्यावरचा खर्च करतं. महापालिका जेव्हा इलेक्शन झाली नव्हती तेव्हा प्रशासनानं काय निर्णय घेतलेले, काय ठराव घेतलेले होते. त्या ठरावामध्ये काही लोकप्रतिनिधींनी मागणी केलेली होती की ही स्मशानभूमी कोणाला चालवायला द्यावी. त्यावेळी जो घेतलेला निर्णय आहे, आमच्या दृष्टीनं महापालिकेचे आम्ही पदाधिकारी म्हणून किंवा आम्ही व्यवस्था म्हणून काम करत असताना आमच्या दृष्टीनं समाजाला 2 एकर जागा देणं हे महत्त्वाचं आहे आणि ते काम महापालिकेनं केलेलं आहे. मग स्मशानभूमी कुणी चालवावी, सिद्धेश्वर देवस्थान आमच्या सगळ्याचा अभिमान आहे. या शहराची प्रचंड, नितांत श्रद्धा या सिद्धरामेश्वराच्या मंदिरावर आहे.
त्या ट्रस्टीनं ते स्मशानभूमी चालवावी, कारण पूर्वीची ते चालवतात. का ती स्मशानभूमी होडगीमठ तो लिंगायत समाजाचं आमचं श्रद्धास्थान आहे, त्यांनी चालवावं. हा 2 संस्थांमधला विषय आहे. आमचं ऑप्शन एक आहे की दोन्ही संस्थांनी बसून आपापसात ठरवावं आणि समन्वयानं मार्ग काढावा. आणि निघाला नाही तर शेवटी महापालिका म्हणून कुठला तरी निर्णय घ्यायला लागेल, तो निर्णय प्रशासन घेईल. त्यामुळं इथं वादाचा विषयच नाही आहे, इथं महापालिकेचा विषय नाही आहे. परंतु काही जाणीवपूर्वक काही गोष्टी तयार करायच्या, प्रत्येक मिटिंगच्या वेळी प्रत्येक निर्णयावर, चांगल्या निर्णयावर पाणी टाकण्यासाठी. म्हणजे 1200 कोटी रुपयाची पाणी योजना येते त्याच्याविषयी चर्चाच नाही आहे. 2 एकर जागा दिली त्याची चर्चाच नाही आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन हे कुणी चालवावं याच्यावर वाद निर्माण करणं मला वाटतं ते उचित नाही. मी मठाधिपतीशी मी बोललो, त्यांना सांगितलं की तुम्ही जो निर्णय द्याल तो आम्हाला मान्य आहे. सिद्धरामेश्वराच्या ट्रस्टीशी बोललो, त्यांनी सांगितलं की तुम्ही जे ठरवाल तो आम्हाला मान्य आहे. मग वाद नसताना जर दोन्ही ठिकाणी वाद नाही आहे तर वाद निर्माण का होतो? कारण काही शक्ती आहेत या जाणीवपूर्वक हे वाद निर्माण होईल याची व्यवस्था करतात. जाणीवपूर्वक काही व्यवस्था अशा आहेत की ज्या प्रत्येक निर्णयावर शंका उपस्थित करून झालेल्या विकास कामाबद्दल चर्चा न होता अन्य गोष्टीवर चर्चा करून विकास कामावरचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात. आपण शहराचे सगळेजण नागरिक आहोत. माझं म्हणणं आहे चुकेल तिथं आपण अवश्य लोकांना आरसा दाखवण्याचं काम करा. महापौर चुकले, बॉडी चुकली, पालकमंत्री चुकला तर 100% आपण त्याच्यावर बोट ठेवलं पाहिजे आणि ते दाखवलंही पाहिजे. परंतु शहराच्या विकासाचं काम होत असताना, शहराच्या हिताचं काम होत असताना आपली भूमिका पॉझिटिव्ह राहावी अशा पद्धतीची विनंती. आणि कॉन्ट्राव्हर्शियल विषयाला किती महत्त्व द्यावं हे आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. याची आपण सगळ्यांनी विचार करून शहराच्या विकासाच्या भूमिकेसोबत राहिलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. समन्वयाचा अभाव कुठेतरी आहे असं वाटतं का? तुम्ही मला म्हणालात की बाबा अद्भुत असे काही लोक आहेत. नाही, मी तुम्हाला सांगितलं की झोपलेल्या माणसाला जागं करणं सोपं असतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला जागं करणं अवघड असतं. त्यामुळे आता अधिकचं मी बोलणार नाही, परंतु या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे. पुन्हा मी तुम्हाला आपल्याला पुन्हा तेच सांगितलं की स्मशानभूमी लिंगायत समाजाला दिली याची चर्चा करूया. कुणाला चालवायचे, कुणी चालवायचे आहे हे त्या दोन्ही संस्थांनी ठरवावं. आणि दोन्ही संस्थांचा समन्वय नाही झाला तर महापालिका ठरवेल. त्याच्यामध्ये कुठलीही शंका कुणी घ्यायचं कारण नाही. महापालिकेला तो अधिकार आहे. पण अधिकार आम्ही कधी वापरू? जेव्हा समन्वयानं मार्ग करायचा विषय येईल. समन्वयानं मार्ग निघाला नाही तर आपण अधिकार वापरू, अन्यथा दोन्ही संस्थांनी मिळून. शेवटी एक आहे की स्मशानभूमीत चालवणं आवश्यक आहे, जागा मिळणं आवश्यक आहे आणि ती जागा आम्ही दिलेली आहे. त्यामुळे महापालिकेचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन की आपण लिंगायत समाजाच्या जागेसाठी 2 एकर जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि जी व्यवस्था पुढची करायची आहे ती व्यवस्था आपण करू. हो, नागपूरमध्ये झालं की सर आम्हाला राज्याचं आहे. आम्हाला 2 आमदार महापालिकेमध्ये येतात, पदा आल्यानंतर 2 आयुक्ताशी भेट घेतात. दोन्ही विषय सेन्सिटिव्ह आहेत. तुम्ही आता खुलासा केला की पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे, पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली पाहिजे, पदाधिकाऱ्यांबरोबर नाही. काय सेन्सिटिव्ह काय आहेत? म्हणजे पाणी प्रश्न असेल किंवा स्मशानभूमी सेन्सिटिव्ह काय आहे? म्हणजे एक असंच बरं अगदी मोबाईल सेन्सिटिव्ह काय आहे? सेन्सिटिव्ह सांगा ना काय तोडगा काढताय. सेन्सिटिव्ह काय मला सांगा ना. नाही ह्याच्यामध्ये तुम्ही का सेन्सिटिव्ह करताय? त्यांच्या बॅनरवर फोटो पण नाही आहे आणि ते असं म्हणतात की मी पूर्वी भाजपमध्ये होतो, मला तिकीट नाही मिळालं म्हणून मी सेनेत गेलो, असं देखील महेश शिंदे म्हणाले. काय त्याच्यावरती? आता महेश शिंदेंची भूमिका काय असावी हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. भारतीय जनता पक्ष म्हणून महेश शिंदेंचे हितचिंतक आम्ही आहोत. आमच्या सहकारी पक्षाचे आमदार आहेत, आमचे मित्र आहेत.
आणि तेव्हा ते जे भूमिका घेतील त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असू. परवा दिवशी लोकसभेमध्ये महिला आरक्षण आपल्या संपर्कात आहेत का वैशाली? आपल्या संपर्कात आहेत, पक्षाला स्वागत करतात. अरे आम्ही दोघं दिवसातून 2 वेळा बोलतो, संपर्कात असायचं काय कारण? नाही मला त्या ठिकाणी 34 मुली ज्या आहेत त्या आदिवासी समाजातल्या गेल्या 6 महिन्यापासून बेपत्ता आहेत. मानवी तस्करी असल्याचा आरोप भाजप जिल्हा नाही मला कल्पना नाही, मी माहिती घेऊन सांगतो. चला त्यांच्यासोबत प्रश्न मी तेव्हा 14 तारखेला विचारला होता की एकच मिनिट महापालिकेची सभा चालू होते, महापौरला जाऊ द्या, मी बोलतो तुमच्याशी. शिस्त पालन समिती असावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. आता माजी नगर सध्याच्या विद्यमान नगरसेविका हे उपोषणाला बसले. कोण पवार म्हणून आहेत ते उपोषणाला कोण बसले. पवार? श्रद्धा पवार का? उपोषणाला बसले. रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं त्यांची मागणी आहे. त्याची चौकशी व्हावी, संबंधितांवर कारवाई व्हावी. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. मी तेव्हा पण म्हणालो शिस्त पालन समिती अपेक्षित आहे का महापालिकेमध्ये? नाही आता श्रद्धाताई आमच्या भगिनी आहेत, त्या का बसलेल्या आहेत मला कल्पना नाही. मी माहिती घेईन आणि त्याच्यावर मी नक्की उत्तर देईन. लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यावर खासदार आपले प्रणितदेवी शिंदेने भाजपचा इथनं रास्ताची सुरुवात झाली असं म्हणलेलं आहे. त्याच्यावर आपलं काय म्हणणं? मुळात एका महिला खासदारांनी महिला विधेयकाला विरोध करणं मत आणि त्यानंतर त्याचं बडेजावी करणं मला वाटतं हे त्यांच्या बौद्धिक ऱ्हासाचं लक्षण आहे. मला याच्यावर अधिकचं बोलायचं नाही, परंतु मी एक सांगेन, आदरणीय मोदीजींनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिला विधेयक मंजूर व्हावं, महिलांना त्यांचे अधिकार मिळावेत, खास करून विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व 33% असावं, ही भूमिका घेतली. तेव्हा सगळ्या देशातल्या महिला भगिनींनी त्याचं स्वागत केलं, देशवासियांनी त्याचं स्वागत केलं. आजपर्यंत साधन सुचिकतेच्या गप्पा मारणारा काँग्रेस पक्ष आणि त्यासोबत महिलांच्या अधिकाराची सातत्यानं जाणीव करून देणारे महिला खासदार आपले, या लोकांनी महिला विधेयक कसं मंजूर झालं नाही आणि मंजूर झालं नाही म्हणून आनंदोत्सव साजरा करणं, याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठली असू शकत नाही. आणि मी आज सांगतो, भारतीय जनता पक्षाचा ऱ्हासाचा विषय येतच नाही, पण जो काँग्रेस पक्षाचा ऱ्हास आज होताना आपण सगळेजण पाहतोय त्याच्यातला हा शेवटचा विषय होता. आज देशातल्या 50% महिला, लोकसंख्येच्या 50% आमच्या महिला भगिनी आहेत. या महिला भगिनी याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाहीत. याचे परिणाम ज्या ज्या लोकांनी महिला विधेयकाला विरोध केला आहे त्या त्या पक्षाला भोगावे लागतील. त्यामुळं भारतीय जनता पक्ष, आदरणीय मोदीजींची भूमिका ठाम आहे. आज जरी बहुमतानं म्हणण्यापेक्षा अपेक्षित असणाऱ्या मेजॉरिटीनं ते विधेयक मंजूर झालं नाही तरी आम्ही पुन्हा ते विधेयक मंजूर करू आणि महिला भगिनींना त्यांचा अधिकार देऊ, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. त्याच्यामध्ये आम्ही थांबणार नाही, आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत. भाऊ, नागपुरातील एका एनजीओमध्ये काम करणाऱ्या तरुणीवर धार्मिक नियम आणि परंपरा पाळण्यासंदर्भात दबाव आणलाय, असं एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. कुठं तर नाही, मी माहिती घेऊन सांगतो, मला त्यातली माहिती नाही. विधान बस परिषद घेतो. विधान परिषदला आहे. मी तेव्हा पण म्हणालो 225चा कोटा आहे सोलापूरमध्ये, सोलापूर आणि अक्कलकोट. अपेक्षा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची की स्थानिकच मिळावा, बाहेर शोधलेला नको, असा काही निर्णय मला 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 आपल्यासारख्या म्हणजे पुरोगामी विचाराच्या पत्रकाराकडून प्रश्न अपेक्षित नाही. आपण आता अगोदर जिल्ह्याच्या बाहेरच्या माणसाला बाहेरचं म्हणत होता, पण जिल्ह्यातल्या माणसाला बाहेरचं म्हणायला लागला, याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकत नाही. मला वाटतं अशा पद्धतीचा प्रश्न विचारणं सुद्धा मला वाटतं ते संयुक्तिक नाही. आपण ज्या जिल्ह्यामधल्या पत्रकारांनी बाहेरचा थोपू नका आणि आतला थोपू नका, हे
जिल्ह्याच्या बाहेरचा उमेदवार उभा केला तर नक्की आपला प्रश्न वाजवी आहे. या जिल्ह्यातला हा मातीतला प्रत्येक नागरिक हा जिल्ह्याचा आहे आणि त्याला ही निवडणूक लढायचा अधिकार आहे आणि त्याला जो पक्ष निर्णय घेईल तो त्या अनुषंगाने पुढची कारवाई होईल. तो जिल्हा परिषदेमध्ये स्वीकृत नगरसेवक स्वीकृत झडपी सदस्य घ्यायचा ते GR आलेला आहे का? नाही, त्याची राज्यपालांची सही झालेली आहे. त्याची नियमावली बनवायचं काम चालू आहे. आता मी आज गेल्यावर उद्या परवा त्याची बैठक होईल आणि नियमावली फायनल होईल आणि येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये तर GR निघून जाईल. सभागृहात सगळे विषय घेतले पाहिजे अशासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काय संदेश द्याल? नाही तर माझा सल्ला काय आहे, सगळ्यांनी सोबत राहिलं पाहिजे. शहराच्या विकासाचं लक्ष समोर ठेवलं पाहिजे. शहरातल्या जनतेनं आपला विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवला पाहिजे आणि जो विषय ज्या व्यासपीठावर मांडला पाहिजे तिथं मांडला पाहिजे. आणि अनेकदा काय होतं की आपल्या अज्ञानानं आपल्याला यातल्या काही गोष्टी माहिती नाहीत असंही आपल्या निदर्शनास येतं. ते प्रदर्शन लोकांच्या समोर जाऊ नये. तो विरोधक पदावरती सातत्याने वादग्रस्त विधान करतात. आता सत्तेतल्या मंत्र्यालाच ते असं म्हणतात गांडोळे असा उल्लेख त्यांनी मंत्री प्रताप सरनाईकांचा केलेला आहे. काय त्यांचा सल्ला असतो? मला माहिती नाही ते काय म्हटलेले आहेत, परंतु सगळ्यांनी एकमेकाचा सन्मान केला पाहिजे. बस की. नाही, म्युन्सिपल बॉन्ड आपण वेगळा करण्यासाठी करत नाही. आपण बॉन्ड याच्यातला जो महापालिकेचा हिस्सा आहे तो त्याच्यासाठी करतो, खूप लिमिटेड आहे. परंतु एक बॉन्डचा अनुभव असा आहे आपल्याला की आपल्याला जो बँकेचा व्याजदर पडतो त्याच्यापेक्षा कमी त्याचा खर्च येतो आणि त्यामुळे तो महापालिकेच्या खूप हिताचा निर्णय होतो. त्यामुळं त्यातून महापालिकेचा फायदाच होईल, नुकसान होणार नाही. विश्वेश्वर महाराजांचा डिक्लेअर विश्वेश्वर महाराजांचा तुम्ही डिक्लेअर केलं 400. हां, गेल्या आठवड्यात आपण एक आदेश दिला की आम्ही दर सवारातल्या बदल्यांचे आदेश स्थगित केलेला आहे. त्याचा जनगणनेसाठी खरंच फायदा होईल का? कारण भ्रष्टाचाराचा एवढा मोठा हे वाढलेला आहे तिथं, त्याला पण त्याचं नुकसान होणारच आहे. कसलं? जिल्हा परिषदमधल्या आणि दर वर्षाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना आपण स्थगिती दिली. तेच कर्मचारी वर्षानुवर्ष तिथंच आहेत. आपण एक समजून घ्या की ज्या सूचना केंद्र सरकारकडून आलेल्या होत्या की जनगणनेच्या संबंधित असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या थांबवल्या पाहिजे, त्या अनुषंगानं आपण निर्णय घेतला क आणि ड वर्गात. त्याच्यामध्ये काही सुधारणा करायचा मी प्रयत्न करतो आहे. जी लोक जनगणनेच्या कामाशी संबंधित आहेत अशा लोकांच्या बदल्या संदर्भात निर्णय करायचा विषय विचार करतो. मी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मी बघितलं की अनेक लोक असे आहेत क आणि ड वर्गातले ज्यांचा जनगणनेशी काही संबंध नाही. अशाही लोकांच्या बदल्यांना स्थगिती या निमित्ताने मिळते. परंतु त्याच्यामध्ये काही सुधारणा करायचा माझा विचार आहे, विचाराधीन आहे. मी गेल्यावर चर्चा करेन. दुसरा एक विषय असा आहे, गेल्या 8-10 दिवसापासून सोलापूर शहर असेल किंवा जिल्हा असेल, वीज वितरण कंपनीकडून व्यवस्थित वीज पुरवठा होत नाही. नुसती सारखी हवा आली तरी लाईट 2 तास लागलेली होती. ह्याच्याबद्दल आपलं काही कंट्रोल स्मार्ट मीटर आले पण कारभार स्मार्ट झाला नाही वीज वितरण कंपनीचा. पालकमंत्री म्हणून आपलं काही नियंत्रण आहे का नाही? कशावर नियंत्रण पाहिजे? वीज पुरवठा जो आहे तो काल उपकेंद्र बिघडलो. मला रात्री 2 वाजता जाते लाईट. वाटलं वाऱ्यावर नियंत्रण आहे का नाही म्हणते. पण खरंच प्रश्न आहे की अनेक अडचणी आहेत वीज पुरवठ्यामध्ये. कारण कधी नाही, एक विषय एक आहे. वीज वितरण व्यवस्थेसंदर्भातल्या काही अडचणी आता नक्की आहेत. शेतकरी बांधवांच्या 8 तास शेतीची वीज देत असताना 6 तास 8 तास आपण देतो की एक समजून घ्या तुम्ही. एक तर मुळात शेतकऱ्यांना वीज मोफत देतो. ती मोफत देत असताना 8 तास वीज मिळाली पाहिजे, ती दिवसा मिळाली पाहिजे. ही भूमिका माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतली. एखादी व्यवस्था उभी करत असताना काय कालावधी जात असतो. आपण बघतो खूप मोठ्या प्रमाणावर सोलारची कामं चालू आहेत की जी कामं पूर्ण होतील तेव्हा अख्खा महाराष्ट्र हा दिवसा वेळ आपण देऊ, 8 तासांनी मुबलक वीज देऊ. ती काही कामं आता अजून चालू आहेत, काय अंतिम टप्प्यात आहेत, काय झाली. थोडासा नवीन व्यवस्था उभी करता. एखादा हायवे करतो तेव्हा हायवेच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याला काही लोकांना त्रास होतो काही दिवस. तसाच वेळ तशीच वेळ ही आहे. येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये आपण बघतो की 100% महाराष्ट्र हा सोलरवर जाईल आणि जेव्हा सोलरवर जाईल तेव्हा पुरेशी वीज
या लोकांना देण्यासंदर्भातला जो निर्णय घेतला आहे तोही निर्णय यशस्वी होईल. मी मुख्यमंत्री महोदयाचं मनापासून या ठिकाणी कौतुक करेन की अख्ख्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या शेतीला दिवसा वीज देण्याचा निर्णय घेत आहेत. त्या दृष्टीने प्रचंड मेहनत घेत आहेत आणि मेहनतीचं फळ आता आपण बघतो की बहुतांश ठिकाणी दिवसा वेळ आता मिळते. काही ठिकाणी असा विषय होतो की घरगुती वीज जेव्हा 8 तास वीज मिळाली तेव्हा घरगुती वीज देत असताना 30 अँपियरनं द्यायची का कशी द्यायची हा विषय चर्चेचा होतो. पण बऱ्याचदा आपण पाहतो की जेव्हा आपण घरी वीज देतो तेव्हा घरी सिंगल फेजिंगच्या 2-2, 3-3 मोटर आपल्या चालू आहेत. काही ठिकाणी शेतीपंपसुद्धा सिंगल फेजिंगवर चालू आहेत. त्यामुळं काय अडचण निर्माण होत आहेत. रेग्युलर वीज द्यायला काय अडचण निर्माण होत नाही, पण तरीसुद्धा शेवटी ग्राहकाला म्हणण्यापेक्षा आपल्या शेतकरी बांधवांना वीज मिळाली पाहिजे हा विषय महत्त्वाचा आहे. अडचणी काय येतात हे सांगून उपयोगाचं नाही. तर त्या अडचणीवर मार्ग काढायचं काम चालू आहे. बारकाईनं आपण त्याच्यावर विचार करतो. मी दिवसातनं 2-2, 3-3 वेळा वीज कंपनी अशी आपल्या विद्युत अधिकाऱ्याशी मी बोलत असतो आणि त्याच्यावर चर्चा होत असते. परंतु हा सगळा विषय आता अंतिम टप्प्यात आहे. थोडे दिवस सहन करायला लागेल का तर लागेल. काय अडचणी येतात का नक्की येतात पण त्यातून मार्ग आपण काढू. अजून मला तुम्ही अंदाजच व्यक्त केला नाही कोणाला मिळेल, मग कुठल्या गटाला मिळेल, कशी होईल आणि मग कुणावर अन्याय होईल हे तुम्ही काहीच सांगत नाही. त्यामुळे मी असं डायरेक्ट कसं नाव घेऊ कोणाचं. तुमचे शेजारी बसले त्यांचे देखील नाव चर्चेत आहे. कुणाचं देखील नाव चर्चेत आहे. काय बोलताय तुम्ही इच्छुक आहे ते इच्छुक नाही तुम्हाला जे असेल काय तुम्हाला सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.